वर्षावास समाप्ती समारोह व धम्मग्रंथ पठणाचा भव्य सांगता समारोपीय कार्यक्रम निमखेड बाजार व चिंचोना येथे संपन्न. आपण पाहत आहेत बहुजन इंडिया न्यूज टुडे. चला तर पाहूया आजच्या ताज्या घडामोडी. अंजनगाव सुरजी तालुक्यातील निमखेड बाजार व चिंचोना येथे दिनांक 14 ऑक्टोबर 2025 रोजी वर्षावास समाप्तीचा व धम्मग्रंथ पठणाचा समारोपीय कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला. कार्यक्रमाची सुरुवात सकाळी बुद्धवंदना, धम्मवंदना, संघवंदना तसेच महापरित्राण पाठ घेऊन करण्यात आली. वातावरण पवित्रता आणि श्रद्धेने भरून गेले होते. यानंतर उपस्थित आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्ते व धम्मानुयांनी आपली मनोगते व्यक्त केली. धम्म, समता आणि बंधुत्वाचा संदेश देत वर्षावासाचा उद्देश अधोरेखित करण्यात आला. यावेळी इंजिनियर राजेंद्र डोंगरे, शिरीष गवई, भाऊराव भाऊ वानखडे, फुले शाहू आंबेडकरी विचारवंत प्रवीण पेटकर, मनोज मेळे, संजय वाघुळे, एमडी गवई, ॲडव्होकेट बीडी गजबे उपस्थित होते. निमखेड बाजार येथे सत्यपाल नंदागवळी यांच्या मधून वाणीतून 3 महिने मिलिंद प्रश्न या ग्रंथाचे पठण केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मनोहर बोरकर यांनी केले. कार्यक्रमानंतर सर्व उपस्थितांसाठी महाभोजन दानाचे आयोजन करण्यात आले. संध्याकाळी 7 वाजता निमखेड बाजार व चिंचोना येथे तरुणाईने भव्य डीजेच्या भीमगीतांवर नाचत जयभीमच्या घोषणांनी वातावरण दुमदुमवले. संपूर्ण कार्यक्रम उत्साह, शिस्त आणि एकोप्याने पार पडला. उपस्थितांनी गौतम बुद्ध, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि समतेच्या विचारांचा संदेश आचरणात आणण्याचा संकल्प व्यक्त केला. निमखेड बाजार व चिंचोना या मिरवणुकीला सदिच्छा भेट सामाजिक कार्यकर्ते रमेश सावळे यांनी दिली. बहुजन इंडिया न्यूज टुडे प्रतिनिधी मनोज मेळे.